तर मित्रांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपण अतिशय महत्त्वाचे इतर सुपर क्लाससारखेच महत्त्वाचे जी.के. प्रश्न या सुपर क्लासमध्ये कव्हर केलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे, कारण जे क्वेश्चन्स आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत जर आपण कुठल्याही परीक्षेची तयारी करत असाल तर. आणि या सुपर क्लासला एक लाईक केल्याशिवाय आपल्याला कुठेच नाही जायचं आहे. तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. अशाच प्रकारची सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी या सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न या ठिकाणी आपल्यासमोर असा आहे, स्वाईन फ्लूची मोफत लस देणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? स्वाईन फ्लूची मोफत लस देणारे भारतातील पहिल्या क्रमांकाचे राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील महाराष्ट्र हे जे राज्य आहे ते स्वाईन फ्लूची मोफत लस देणारे एक प्रथम क्रमांकाचे राज्य बनलेले आहे. पुढचा प्रश्न, देशातील पहिली किनारपट्टी पोलीस अकादमी कोठे सुरू करण्यात आली आहे? देशातील पहिली किनारपट्टी पोलीस अकादमी कोठे सुरू करण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. देशातील पहिली पोलीस किनारपट्टी अकादमी जी आहे ते भारतातील महाराष्ट्र या राज्यामध्ये एक सुरू करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, पानशेत धरण कोणत्या जलाशयाच्या नावाने ओळखले जात असते? पानशेत धरण कोणत्या जलाशयाच्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. तानाजी जलाशयाच्या नावाने पानशेत धरणाचे जलाशय एक ओळखले जात असते. पुढचा प्रश्न, या ठिकाणी एसाजी कंक जलाशय हे कोणत्या धरणाच्या जलाशयाचे नाव आहे? एसाजी कंक जलाशय हे कोणत्या धरणाच्या जलाशयाचे नाव आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. एसाजी कंक जलाशय हे या ठिकाणी भाटकर धरणाच्या जलाशयाचे एक नाव ठेवण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, वरसगाव धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे ते सांगायचं आहे. वरसगाव धरण या धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. वरसगाव धरण या धरणाच्या जलाशयाचे जे नाव आहे ते वीरबाजी असे एक ठेवण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य मिळवणे हे कोणत्या पक्षाचे प्रमुख ध्येय होते? ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत हे स्वराज्य मिळवणे कोणत्या पक्षाचे मुख्य किंवा प्रमुख ध्येय होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. स्वराज्य पक्ष हे जे पक्ष आहे या पक्षाचे ध्येय ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य मिळवणे हे एक प्रमुख ध्येय बनलेले होते. पुढचा प्रश्न, 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा किती ग्रॅम प्रथिनापासून मिळत असते? 4 कॅलरी एवढी ऊर्जा किती ग्रॅम प्रथिनापासून मिळत असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 4 किलो कॅलरी एवढी जी ऊर्जा आहे ती 1 ग्रॅम प्रथिनापासून मिळणारी ऊर्जा बनलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रवरा नदीवर खालीलपैकी कोणते धरण बांधण्यात आलेले आहे? प्रवरा नदीवर खालीलपैकी कोणते धरण बांधण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. प्रवरा नदीवर मित्रांनो भंडारदरा हे जे धरण आहे ते एक बांधण्यात आलेले धरण बनलेले आहे. पुढचा प्रश्न, सातपाटी हे मत्स्य व्यवसायातील प्रमुख केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? सातपाटी हे मत्स्य व्यवसायातील प्रमुख केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. महाराष्ट्रातील पालघर या जिल्ह्यामध्ये सातपाटी हे मत्स्य व्यवसायातील प्रमुख केंद्र स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराज कोणत्या किल्ल्यात मुक्कामास असताना किल्ल्याला वेढा घालण्यात आला होता? शिवाजी महाराज हे कोणत्या किल्ल्यात मुक्कामात असताना त्यांच्या किल्ल्याला वेढा घालण्यात आला होता? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. शिवाजी महाराज पन्हाळा किल्ल्यात मुक्कामास असताना त्यांच्या किल्ल्यावर जे आहे ते वेढा घालण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न, पन्हाळा या किल्ल्याला खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी वेढा घातला होता? पन्हाळा या किल्ल्याला खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने व त्यांच्या सैनिकांनी वेढा घातला होता? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील. सिद्दी जोहर यांनी आणि यांच्या सैनिकांनी पन्हाळा किल्ल्यावर या ठिकाणी शिवाजी महाराज ज्यावेळेस तिथे मुक्कामास होते त्यावेळेस एक वेढा घातलेला होता. पुढचा प्रश्न, HIV विषाणू शरीरातील कोणत्या पेशीवर मुख्यत्वे हल्ला करत असतात? HIV विषाणू शरीरातील कोणत्या पेशीवर मुख्यत्वे हल्ला करत असतात? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. HIV जे विषाणू असतात ते शरीरातील पांढऱ्या पेशीवर मुख्यतः हल्ला करत असतात. पुढचा प्रश्न, या ठिकाणी जालियनवाला बाग हत्याकांड या घटनेच्या नंतर कोणता आयोग स्थापन करण्यात आला होता? जालियनवाला बाग या घटनेच्या नंतर कोणता आयोग हा स्थापन करण्यात आला होता? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. हंटर आयोग हा जो आयोग आहे तो जालियनवाला बाग हत्याकांडानंतर एक स्थापन करण्यात आला होता. पुढचा प्रश्न, फॉलिक ॲसिड हे कोणत्या जीवनसत्वाचे एक रासायनिक नाव आहे? फॉलिक ॲसिड हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे एक रासायनिक नाव आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. जीवनसत्व B9 या जीवनसत्वाचे फॉलिक ॲसिड हे एक रासायनिक नाव ठेवण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न,
थायमिन हे कोणत्या जीवनसत्वाचे एक रासायनिक नाव आहे? थायमिन हे कोणत्या जीवनसत्वाचे एक रासायनिक नाव आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. जीवनसत्व B1 याचे जे रासायनिक नाव आहे ते थायमिन असे एक ठेवण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, पोर्ट ब्लेअर या ठिकाणी खालीलपैकी कोणती जेल स्थित आहे? पोर्ट ब्लेअर या ठिकाणी खालीलपैकी कोणती जेल स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सेल्युलर जेल ही जी जेल आहे ती पोर्ट ब्लेअर या ठिकाणी स्थित असलेली एक जेल बनलेली आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असणारे भारतात एकूण किती राष्ट्रीय पक्ष आहेत? राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असणारे भारतामध्ये एकूण किती पक्ष आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला कॉमेंट करून नक्कीच सांगायचं आहे. एक प्रश्न मी आपल्याला विचारलेला आहे आणि आपल्याला जर उत्तर येत नसेल तर कॉमेंट सेक्शनला नक्कीच व्हिजिट करायचं आहे आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना उत्तर येत असेल त्यांनी कॉमेंट करून नक्कीच उत्तर सांगायचं आहे, कारण आपले जे कॉमेंट आहेत ज्या विद्यार्थ्यांना उत्तर येत नाही ते सर्वजण पाहतील. तर पुढचा प्रश्न या ठिकाणी आपल्यासमोर पाहूया असा आहे, मेरा इंडिया ही योजना कोणत्या रोगापासून मुक्त होण्यासाठी घोषित करण्यात आलेली आहे? मेरा इंडिया ही योजना कोणत्या रोगापासून मुक्त होण्यासाठी घोषित करण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मलेरिया या रोगापासून मुक्त होण्यासाठी मेरा इंडिया ही एक योजना घोषित करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, कोल्हापूर ते सावंतवाडी या ठिकाणादरम्यान खालीलपैकी कोणता घाट स्थित आहे? कोल्हापूर ते सावंतवाडी या दोन ठिकाणादरम्यान खालीलपैकी कोणता घाट स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. रामघाट हा जो घाट आहे तो कोल्हापूर ते सावंतवाडी या दोन ठिकाणादरम्यान येणारा किंवा लागणारा एक घाट बनलेला आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी कुसूर घाट खालीलपैकी कोणत्या दोन ठिकाणादरम्यान स्थित आहे? कुसूर घाट हा खालीलपैकी कोणत्या दोन ठिकाणादरम्यान स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. पुणे ते पनवेल या दोन ठिकाणादरम्यान कुसूर घाट हा एक स्थित झालेला आहे. मित्रांनो, अनअकॅडमी हे भारतातील सर्वात मोठे प्लॅटफॉर्म आपल्यासाठी सर्वांसाठी एकदम फ्रीचे क्लासेस घेऊन आलेले आहेत, ज्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर्स शिकवणार आहेत. आणि आपल्याला फ्रीचे क्लासेस पाहण्यासाठी कुठल्याच प्रकारचा खर्च करायची गरज नाही. आपण फ्रीचे क्लासेस एकदम फ्रीमध्ये पाहू शकता. पण मित्रांनो, आपण जर इच्छुक असाल पेड क्लासेस घेण्यासाठी प्लसचे सबस्क्रिप्शन घेण्यासाठी, तर त्यामध्ये सर्वप्रथम ध्येय बॅच चालू आहे. ही आपल्याला फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आहे. राज्यसेवेच्या सर्व एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाची बॅच आहे. या बॅचेची स्टार्टिंग 1 डिसेंबरपासून अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर झालेली आहे. आणखी एक अतिशय महत्त्वाची पोलीस ऑफिसरची बॅच आहे. ही आपल्याला PSIच्या मेन एक्झामसाठी अत्यंत उपयुक्त असणारी बॅच आहे. या बॅचेची स्टार्टिंग 4 डिसेंबरपासून अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर झालेली आहे. आणि तसेच मित्रांनो, आणखी एक मंत्रालय ही बॅच आपल्याला ASOच्या एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी बॅच आहे. या बॅचेची स्टार्टिंग 8 डिसेंबरपासून अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर झालेली आहे. जर आपण 12 महिन्याचे प्लसचे सबस्क्रिप्शन घेतले तर मित्रांनो आपल्याला 3 महिन्याचे प्लसचे सबस्क्रिप्शन एकदम फ्रीमध्ये अनअकॅडमी प्रोव्हाइड करणार आहे. आणि जर आपण 24 महिन्याचे प्लसचे सबस्क्रिप्शन घेतले तर आपल्याला 4 महिन्याचे प्लसचे सबस्क्रिप्शन अनअकॅडमी एकदम फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. आणि आपल्याला कुठल्याही बॅचेसमध्ये इनरोल करायचे असेल तर या सर्व बॅचेसचा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आपण जाऊन चेक करू शकता. आणि आपल्याला कुठल्याही बॅचेसमध्ये इनरोल करायचे असेल तर exam10 हा कोड जरूरच यूज करायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला 10% डिस्काउंट दिले जाईल. पुढचा प्रश्न, सातारा ते रत्नागिरी या दोन ठिकाणादरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? सातारा ते रत्नागिरी या दोन ठिकाणादरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. या ठिकाणी पारघाट हा जो घाट आहे तो सातारा ते रत्नागिरी या दोन ठिकाणादरम्यान जाताना लागणारा एक घाट बनलेला आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी आंध्रा लेक ऊर्जा प्रकल्प कोणत्या प्रकारचा ऊर्जा प्रकल्प आहे? आंध्रा लेक ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या प्रकारचा एक ऊर्जा प्रकल्प आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. आंध्रा लेक हा जो ऊर्जा प्रकल्प आहे तो पवन ऊर्जा प्रकल्प असणारा एक प्रकल्प बनलेला आहे. पुढचा प्रश्न, मयूरेश्वर अभयारण्य पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात स्थित आहे? मयूरेश्वर अभयारण्य पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मयूरेश्वर अभयारण्य पुणे जिल्ह्यातील बारामती या तालुक्यामध्ये स्थित असलेले एक अभयारण्य बनलेले आहे. पुढचा प्रश्न, पुणे जिल्ह्यातील बारामती येथील मयूरेश्वर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? पुणे जिल्ह्यातील बारामती येथील मयूरेश्वर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. पुणे जिल्ह्यातील बारामती येथील मयूरेश्वर जे अभयारण्य आहे ते मोरासाठी प्रसिद्ध असणारे एक अभयारण्य बनलेले आहे.
पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती मुलगी भारतामध्ये एका दिवसाची मुख्यमंत्री बनली होती? खालीलपैकी कोणती मुलगी भारतातील एका दिवसाची मुख्यमंत्री पद स्वीकारणारी मुलगी बनली होती? ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी एक योग्य राहील. सृष्टी गोस्वामी ही जी मुलगी आहे ती भारतातील एक दिवसाची मुख्यमंत्री असणारी एक मुलगी बनलेली आहे. पुढचा प्रश्न, सृष्टी गोस्वामी ही मुलगी कोणत्या राज्याची एक दिवसाची मुख्यमंत्री बनली होती? सृष्टी गोस्वामी ही भारतातील कोणत्या राज्याची एक दिवसाची मुख्यमंत्री बनली होती? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 4 योग्य राहील. सृष्टी गोस्वामी ही जी मुलगी आहे ती भारतातील या ठिकाणी उत्तराखंड या राज्याची एक दिवसाची मुख्यमंत्री एक महिला व्यक्ती बनलेली होती. पुढचा प्रश्न, पुण्यातील आगा खान पॅलेस येथे कोणाचा मृत्यू झालेला आहे? पुण्यातील आगा खान पॅलेस येथे कोणाचा मृत्यू झालेला आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 4 योग्य राहील. कस्तुरबा गांधी यांचा जो मृत्यू आहे तो पुण्यातील आगा खान पॅलेस या ठिकाणी एक झालेला आहे. पुढचा प्रश्न, पुण्यामध्ये ग्रामसेवक प्रशिक्षण संस्था कोणत्या ठिकाणी स्थित आहे? पुण्यामध्ये ग्रामसेवक प्रशिक्षण संस्था कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. पुण्यामधील मांजरी या ठिकाणी ग्रामसेवक प्रशिक्षण संस्थेची एक स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती क्रांती ही सर्वात जुनी क्रांती आहे? खालीलपैकी कोणती एक क्रांती ही सर्वात जुनी क्रांती आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. अमेरिकन ही जी क्रांती आहे ती सर्वात जुनी असणारी एक प्रसिद्ध क्रांती बनलेली आहे. पुढचा प्रश्न, आकाशवाणी ही कविता खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लिहिलेली आहे? आकाशवाणी ही कविता खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लिहिलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. रवींद्रनाथ टागोर यांनी आकाशवाणी ही एक प्रसिद्ध कविता लिहिलेली आहे. पुढचा प्रश्न, कोविशिल्ड व कोवॅक्सिन हे कोणत्या 2 रोगाच्या लस आहेत ते सांगायचं आहे. कोविशिल्ड व कोवॅक्सिन हे 2 लस कोणत्या रोगासाठी उपयोगी आहेत? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. कोविड या रोगासाठी कोविशिल्ड व कोवॅक्सिन हे 2 प्रसिद्ध लस बनलेल्या आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. फायझर ही लस कोणत्या रोगावर प्रतिबंधक लस आहे? फायझर ही लस खालीलपैकी कोणत्या रोगावर प्रतिबंधक एक लस आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. फायझर ही जी लस आहे ती कोविडवर प्रतिबंधक असणारी एक लस आहे. पुढचा प्रश्न, सतीश धवन स्पेस सेंटर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? सतीश धवन स्पेस सेंटर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. या ठिकाणी श्रीहरिकोटा या ठिकाणी सतीश धवन स्पेस सेंटरची एक स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न, भाषेच्या आधारावर निर्माण झालेले आंध्र प्रदेश हे भारतातील कितव्या क्रमांकाचे राज्य आहे? भाषेच्या आधारावर निर्माण झालेले आंध्र प्रदेश हे भारतातील कितव्या क्रमांकाचे राज्य आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भाषेच्या आधारावर निर्माण झालेले आंध्र प्रदेश हे पहिल्या क्रमांकाचे किंवा प्रथम क्रमांकाचे भारतातील एक राज्य बनलेले आहे. पुढचा प्रश्न, टिटाकाका हा खालीलपैकी कशाचा एक प्रकार आहे? टिटाकाका हा खालीलपैकी कशाचा एक प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. टिटाकाका हा एक प्रसिद्ध सरोवराचा प्रकार बनलेला आहे. पुढचा प्रश्न, मित्रांनो, टिटाकाका हे सर्वोच्च शिखर जगातील कोणत्या देशामध्ये स्थित आहे? टिटाकाका हे सर्वोच्च शिखर जगातील कोणत्या देशात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. टिटाकाका हे सर्वोच्च जे शिखर आहे ते वरीलपैकी दोन्ही म्हणजेच बोलिव्हिया आणि पेरू या 2 देशामध्ये स्थित असलेले एक प्रसिद्ध सर्वोच्च शिखर बनलेले आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी बदाम पहाड लोहखनिज क्षेत्र भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? बदाम पहाड लोहखनिज क्षेत्र भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. बदाम पहाड हे जे लोहखनिज क्षेत्र आहे ते भारतातील ओडिशा या राज्यामध्ये स्थित असलेले एक क्षेत्र बनलेले आहे. पुढचा प्रश्न, बदाम पहाड हे लोहखनिज क्षेत्र ओडिशा राज्यातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? बदाम पहाड हे लोहखनिज क्षेत्र ओडिशा राज्यातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. बदाम पहाड हे लोहखनिज क्षेत्र ओडिशा राज्यातील मयूरभंज या जिल्ह्यामध्ये स्थित असलेले एक बदाम पहाड लोहखनिज क्षेत्र बनलेले आहे. पुढचा प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर हे कोणत्या वृत्तपत्राचे संपादक व्यक्ती होते? गोपाळ गणेश आगरकर हे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक व्यक्ती होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. गोपाळ गणेश आगरकर केसरी या वृत्तपत्राचे संपादक असणारी एक व्यक्ती बनलेली आहेत. पुढचा प्रश्न, डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केलेली आहे? डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी कोणत्या समाजाची एक स्थापना केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची एक स्थापना केलेली आहे.
तर मित्रांनो, आजची स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? मला तर नक्कीच गॅरंटी आहे की आपल्याला हा सुपर क्लास आवडेलाच आहे आणि त्यामुळे मला एक आशा आहे की आपण या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी आपल्याला एक लाईक जरूरच करायचा आहे. तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे. अशा प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर मिळतो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये.